आता अकोल्यातली बातमी आहे। अकोला महापालिकेत कचऱ्याच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातलाय आणि यावेळी प्रशासनाचं आणि सर्वांचं अस्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी भाजप नगरसेवक अजय शर्मांनी सभागृहामध्ये चक्क एक डुकराचं पिल्लू आणलं। दरम्यान यावेळी महापौर आणि भाजप नगरसेवक यांच्यात तूतू मैमे सुरू असल्याचं चित्र बघायला मिळालं। उमेश हलोने आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। उमेश, काय घडतंय अकोला महापालिकेत? अश्विन, एकंदरीत अकोला महापालिकेतलं जे चित्र आहे की विरोधकांनी जो गोंधळ घालायला पाहिजे। आजच्या सभागृहात असं दिसलं की भाजपच्याच नगरसेवकांनी भाजपाच्या महापौरांमध्ये तुतुमय झाली। आणि अश्विन, आजचं संपूर्ण ही जी सर्वसाधारण सभा या दरम्यान भाजपाचे नगरसेवक जेवढे आक्रमक होते त्यापुढे बाकीचे काँग्रेस, भाजप आहे, शिवसेना आहे, इतर नगरसेवक हे त्यापुढे फिके पडताना दिसले। आणि अश्विन, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, भाजपमध्ये अंतर्गत जो वाद आहे महापौर आणि इतर नगरसेवकांमध्ये, महापालिकेत करवाढ करताना नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचा एक राग नगरसेवकांच्या मनामध्ये आहे। आणि आजची सभा सुरू होत असताना स्वच्छतेच्या मुद्द्यावर खूप मोठा गोंधळ झाला। अजय शर्मा जे आहे, जे महापौर विरोधक म्हणून महापालिकेत ओळखले जातात, महापौर विरोधक नगरसेवक म्हणून, त्याच्यात डुकराचं पिल्लू आणलं। आणि अश्विन, हे सर्व होत असताना सभागृहात नेहमीसारखेच आजही डेस्क आपलं टेबल फेकण्याचे प्रकार झाले, माईक फेकण्याचे प्रकार झाले। आणि आता महापालिकेवर मोर्चा आलेला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात करवाडीच्या विरोधात, तो मोर्चा आता सध्या महापालिकेच्या गेटवर अडवण्यात आलेला आहे। अश्विन, उमेश, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।